प्रधानमंत्री प्रधानमंत्री होते लगेच तयार झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही नागपूरला आलो, वर्ध्याला गेलो, व्यवसायाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्यांची भेट आम्ही दोघांनी घेतली. ती माऊली शेतकऱ्याची बायको जसा जसा वेळ होती तिला मी समजून सांगेन. मी विचारलं, माऊली तू काय म्हणते, तुझ्या माणसाने जीव का दिला? तिने सांगितलं, कर्ज काढलं होतं सोसायटी, पैसे आले नाही, दुष्काळ पडला म्हणून सोसायटीची नोटीस आली. दुसऱ्या वर्षी खाजगी शेतकऱ्याचं कर्ज काढलं, तेही शकलं, ते देता आलं नाही. तो सावकार घरामध्ये आला, भांडी कुंडी काढली आणि माझ्या अमृता पंचनामा सगळ्यांच्या समोर झाला. ते माझ्या माणसाला सहन झालं नाही आणि इंजिनची वाटी घेतली, घसा घसा खाला आणि जीव दिला. हे कशावर कर्ज बाजारी होता. आज या देशाच्या शेतकऱ्यांचं कर्जबाजारी होता हा एक मोठा रोग आहे. त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. त्याचा अभ्यास केला. दिल्लीला परत गेलो आणि 10 दिवसाच्या आत सवन देशात 70,000 कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांना दिले. हा शेतकऱ्याची लढते. आज काय दिसतंय? आज नाशिकचा कांदा जगात जातो, 2 पैसे मिळतो. शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्याचं चांगला आहे, 2 पैसे मिळाले तर उद्या मुलीचं लग्न करेन, नाशाची सोय करेन, मुलाच्या शिक्षणाची सोय करेन. आज काय दिसतं शिक्षण? आज कांद्याला किंमत नाही. कांदा निर्यात करा, त्याच्यावर किंमत वाढेल. तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? त्याचा परिणाम आज कांदा उत्पादन हा संकटात आहे. 30 गोष्ट सोयाबीनची आणि 30 गोष्ट इतर शेती. त्यांचं राज्यात त्या राज्यात असताना शेतकऱ्याचं एक दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण वघ्याची मूठ नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तो आकडा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला उत्तर शोधायचं असते तर या सरकारवर एक प्रकारचं जजमेंट आणलं की देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशावर दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राज्य होते, त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडे नागरिकची व्यवस्था नव्हती. महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नांगरट केली आणि हे सांगितलं की हा बळीराजा हा उपाशी राहिला
तर देश उद्ध्वस्त होईल. आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा जेव्हा भाऊ घेतील असा आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर, मोठे मोठे चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. पण त्या बलिराजासाठी जिंकून बघायला तयार आहे. आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. आणि सत्तेचा गैरवापर करत नाही. पण सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही. आणि ते करायचं असेल तर असताच शशिकांत शिंदे जयंतराव या सगळ्यांनी सांगितले की एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही, शेतकऱ्याला मदत केली नाही, तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथे थांबणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखी मोठा आणि उग्र स्वरूपात येईल. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. देवाभावना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिले गेले. आणखी काय झालं की त्याच्या खोऱ्यात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. आणि या मोर्चासाठी तुम्ही आला, त्या मोर्चाच्या तयारीसाठी मग रोहित पवार असतील, या मोर्चाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सहकारी घोषाला हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील, त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येने आलात, वर्षात सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि पुन्हा महिना दीड महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.